तिकडे मुतारीचा वास येतो, तिकडे दारूच्या बॉटल पडलेल्या आहेत। मीरा भाईंदरचे अधिकारी करतात काय? मीरा भाईंदरचे आमदार करतात काय? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। महाराजांबद्दल कोणता स्वाभिमान नाही, महाराजा इतिहासाबद्दल अभिमान नाही, यांना फक्त पैसे खायचे आहेत। नमस्कार, मी विजय काते। आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल। मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना छत्रपतींबाबत किती आदर आहे हा पुन्हा एकदा दिसून आला। जो काशीमीरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्याच्यावरनं वाद अजूनही संपलेला नाही आहे, परंतु जो घोडबंदर किल्ल्याच्या समोर किंवा घोडबंदर गावाच्या समोर जाणारा राज्यातला सर्वात मोठा म्हणजे 50 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा हा बांधण्यात आला होता। गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर 2024ला तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत 50 कोटी निधी वापरून हा पुतळा बनवण्यात आला होता। अवघ्या 20 महिन्यामध्ये या पुतळ्यासोबत असलेले मावळे किंवा त्याच्या खालच्या असलेल्या स्ट्रक्चरमधला सगळ्यांचा कलर उडालेला आहे आणि विशेषतः म्हणजे मुसळधार पावसामुळे पाणी एवढं झिरपत आहे की त्या मावळ्यांमधून किंवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालची बांधलेली वास्तूमधून पाणी खाली झिरपत आहे। भविष्यामध्ये प्रश्न असा होतो की 2 करोड रुपयाचा निधी वापरून सुद्धा 2 वर्ष पूर्ण नाही होत आहे, तर ह्या पुतळ्याची ही अशी दुर्दशा झालेली आहे। या संपूर्ण गोष्टीमुळे शिवप्रेमी आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेल्या आहेत। आपल्यासोबत काही शिवप्रेमी आहेत, काही मनसेचे पदाधिकारी आहेत, नेमकी त्यांची भावना तरी काय आहेत आपण जाणून घेऊ। सिद्धेजी, काय सांगाल? 20 महिने कंप्लीट नाही झालेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्मारकाची ही दुर्दशा झालेली आहे। ही खरं तर जी दुर्दशा झाली आहे त्याच्यामागे लक्षात घ्या या सरकारचा आणि त्यातही अधिकाऱ्यांची काय हेतू आहे सगळं करण्यामध्ये। यांना कोणताही ऐतिहासिक महाराजांबद्दल कोणता स्वाभिमान नाही, महाराजा इतिहासाबद्दल अभिमान नाही, यांना फक्त पैसे खायचे आहेत। आणि ते पैसे खायचे ते मालवणचा जो आपला महाराजांचा पुतळा कोसळला ते सुद्धा याच सरकार आणि याच अधिकाऱ्यांच्या अधिकारात बनलेला आहे। आणि त्याचबरोबर हा सुद्धा बघा, म्हणजे 2 वर्षाच्या आत काशीमीराला 30 वर्ष आधीपासूनचा दिमागात महाराजांचा पुतळा लागलेला अजूनही उभा आहे, मात्र हा 2 वर्षाच्या आत इथे अशी दुर्दवस्था होते, कलर निघतोय। बरं, हे अधिकारी इतके निर्डावलेले आहेत, फक्त हा इथे महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्यावरूनच आम्ही बोलत नाही। घोडबंदरच्या किल्ल्याची सुद्धा अशाच प्रकारे कुठे ना कुठे पर्यटकांकडून हेटाळणी होते। 24 तास तिकडे सुरक्षा रक्षक असणं गरजेचं आहे, मात्र 11 नंतर तिकडे सुरक्षा रक्षक नसतो, तिकडे मुतारीचा वास येतो, तिकडे दारूच्या बॉटल पडलेल्या आहेत। मीरा भाईंदरचे अधिकारी करतात काय? मीरा भाईंदरचे आमदार करतात काय? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। म्हणून सांगतो की फक्त पुतळा नाही तर संपूर्ण महाराजांच्या इतिहासाबद्दल यांना काहीच देणं घेणं नाही आहे। नक्कीच आमदारांच्या बाबत असू दे, महापौरांच्या बाबत विरोधामध्ये प्रश्न विचारला की त्यांचे पदाधिकारी लगेच मनसेच्या वरती उरावर बसतात, परंतु त्यांच्या जर कामाचा पद्धतच चुकीची असेल तर विचारण्याची गरज पण आहे की नाही? तुम्ही म्हणत असाल तसं की मीरा भाईंदरमध्ये जे आमदार खासदारांचे जे पदाधिकारी जे बोलत आहेत ते असे जे महाराष्ट्राच्या हिताचे जे प्रश्न आहेत, जसे आता हे महाराजांचे पुतळे असतील किंवा बाकीच्या ठिकाणी जे महाराष्ट्राच्या हिताचे जे विषय त्याच्यावर त्यांना बोलण्याचं हे नाही। कोणी काय त्यांच्या अगेन्स्ट बोललं की त्यांना पाकिस्तानी ठरवायचं, मग ते हिंदू विरोधी झाले, ह्या सगळ्या गोष्टी त्याचे चालू होतात। तुम्ही आता बघत असाल हा पुतळा महाराजांचा 2 वर्ष झाली नाही त्या पुतळ्याला, आणि आता तुम्ही बघा त्यांचे जे त्याच्यावरचा कलर निघाला आहे, मतलब त्यांच्या किती ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला, म्हणजे अधिकारी करतात काय, किती पैसे खातील। तुम्ही बघत असाल जिथे जाल तिथे यांचं रस्त्याचं असू दे, गटाराचं असू दे, प्रत्येक ह्याच्यामध्ये यांचं, त्याच्यामुळे मीरा भाईंदर आता बुडलेली आहे। तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि प्रशासनाचं ह्याच्यावर बिलकुल लक्ष नाही आहे। नक्कीच नाही, पियाला पाणी नाही, मीरा भाईंदरला रस्त्याची चाळण झाली आणि महाराजांच्या पुतळ्यांची जर अशी दुर्दशा आहे, नेमकं महानगरपालिकेमध्ये काम कोणाचं चालू आहे? तुम्ही बघाल, आता तुम्हीच म्हणालात की 50 कोटी खर्च केला आहे त्या म्हणजे महाराजांच्या पुतळ्यांवरती। आज हे महाराज नसते तर कदाचित आपण नसतो। ह्या अधिकाऱ्यांना आणि ह्या सत्ताधाऱ्यांना एवढंही कळत नाही की महाराजांची अवस्था बघा, हार घातलेला आहे तोही अजून निघालेला नाही आहे। महाराजांचे जे मावळे आहेत त्यांचे रंग उडालेत, म्हणजे लक्षच नाही अधिकाऱ्यांचं आणि ह्या सत्ताधाऱ्यांचं। फक्त म्हणतात महाराजांच्या नावाखाली यांना मतं हवी आहेत, महाराजांच्या नावाखाली यांना हिंदूंना लढवायचं आहे। आणि रस्त्यांची हालत तुम्हीच बघता की राणेसाहेबांनी स्वतः उतरून आज खड्डे, किती ॲक्सिडेंट्स होतात, किती मृत्युमुखी पडतात। अधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना याचं काहीच पडलेलं नाही, फक्त इलेक्शन आलं की वोट मागायचं असतं आणि लोकांना खोटा आश्वासन द्यायचं असतं, बस इतकंच काम आहे त्यांचं। छत्रपती शिवाजी महाराज यांना निवडणुकीत आठवतो, परंतु वास्तू बांधलेली आहे त्याची काळजी घेणं यांना पडत नाही, काय सांगायला याबद्दल? नाही पडत, कारण की त्यांना फक्त मताचं महत्त्व आहे, बाकी त्यांना कोणाशी काही लेणं देणं नाही। फक्त महाराजांबद्दलच नाही, असे कितीतरी महापुरुष आहेत ज्यांच्यासाठी 3.5 फुटाच्या, म्हणजे आमच्याकडे त्याचा पुरावा सुद्धा आहे, 3.5 फुटाच्या मूर्तीचे महापुरुषांच्या
त्याचा कॉन्ट्रॅक्ट पास केलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिलेले आहेत, पण अजूनसुद्धा मीरा भाईंदरमध्ये ते पुतळे कुठेच दिसत नाही आहेत. आणि कॉन्ट्रॅक्टर सांगतायत का आम्हाला त्याची परमिशन नाही आहे. मग तुम्ही पैसे कोणाचे घेतलेत आणि पालिकेने पैसे कोणाचे दिलेत, का दिलेत ते पैसे? मग ते ह्यांच्या घरातले पैसे आहेत का? ते सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्सचे पैसे आहेत. अधिकाऱ्यांच्या घरातनं पैसे नाही जात आहेत ते. तर नक्कीच 2 करोड रुपये लागून ब्रॉन्झमध्ये बनवलेला हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या खाली ज्या वस्तू आहेत, जे मावळे त्यांचा कलर उडालेला, पण अधिकाऱ्यांना तो दिसत नाही. आज मीडियाच्या मार्फत आपण हायलाईट करतो या संपूर्ण गोष्टीबाबत होतं. सर, तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण गोष्टीबद्दल? इसमें जो भी है ना, ये सब MBMC जो है, जिनके जो ऑफिसर्स हैं ना, उनके सारे एकदम मतलब बोलते हैं ना, पैसा खा के पेट भरा हुआ है उनको कोई लेना देना नहीं है कि छत्रपति शिवाजी महाराज का पुतला मतलब 24 महीना भी नहीं हुआ अभी, उसकी हालत इतनी दुर्दशा हो रही है। ठीक है, जिसका राज्य है, जिन्होंने हिंदू राष्ट्र की स्थापना की है, उन महाराज का ऐसा बदहाली उन्होंने करके रखा है। वो उनको इतना अभी घमंड आ गया है, उनका पेट इतना भरा है, उनको कोई भी बोलो, कोई भी चीज़ें करें तो भी। अभी पहले बोलते थे नगर सेवक नहीं है, अभी तो आपके नगर सेवक भी आ गए हैं, आपके आमदार भी हैं, उसके बावजूद भी ये पुतले का संरक्षण नहीं हो रहा है, काम नहीं हो पा रहा है। इसका क्या करें, वो अभी हमें उनसे पूछना है कि आप लोग किस तरह से करोगे, किस तरह से मानना चाहोगे। नहीं मानोगे तो क्या अभी हम लोग अपने स्टाइल से बात करें तुमसे? अगर वो वही चाहते हैं, अगर ये काम जल्दी से जल्दी नहीं हुआ, इनका रिपेयर सही ठीक से नहीं हुआ महाराज के पुतले का, तो हम लोग बहुत कुछ करेंगे। उसके लिए खाली अभी इंटिमेशन दे रहे हैं। तर नक्कीच हे शिवप्रेमी आणि मनसेच्या मार्फत हा आक्रमक पवित्रा होता. याबाबत अधिकाऱ्यांना ही जाब विचारला जाईल. विशेषतःमध्ये हा मीरा भाईंदर शहराला हा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मीरा भाईंदर शहरामध्ये 2 ऐतिहासिक किल्ले आहेत. या किल्ल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं स्मारक म्हणून ज्यांनी आपली पाठ थोपटले होते, आज ते नेतेसुद्धा ह्याकडून गायब आहेत. जर महाराजांचा पुतळा सांभाळता येत नसेल तर तुम्ही वापरता का आणि त्याला लावता का तो स्मारक, हीच फार मोठी गंभीर आणि ही गोष्ट आहे. नक्कीच याच्यावरती मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही विचारणा करणार आहोत. नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.